जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे। अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटातून विष्णुकाका हिंगे आणि पिंपळगाव पंचायत समिती गणातून शिवाजी निगोट यांनी आज एकलहरे गावामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचार केला। यावेळी त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या, ज्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विष्णुकाका हिंगे यांचा शेतकऱ्यांशी असलेला थेट संपर्क आणि शिवाजी निगोट यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून केलेली विकास कामे हीच त्यांच्या जमेची बाजू ठरत आहे। एकलहरे गावात प्रचार करत असताना त्यांनी आतापर्यंत केलेल्या समाजोपयोगी कामांची माहिती नागरिकांना दिली। अनेक शेतकऱ्यांनी विष्णुकाकांचे स्वागत करताना आमच्या अडचणीत धावून येणारा माणूस अशा शब्दात भावना व्यक्त केल्या। केवळ कोपरा सभा न घेता दोन्ही उमेदवारांनी एकलहरे गावातील प्रत्येक वाडीवस्तीवर आणि घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधला। गावातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही यावेळी उमेदवारांनी दिली। शिवाजी निगोट यांनी गेल्या कार्यकाळातील विकास कामांचा लेखाजोखा मांडत पुढील विजन स्पष्ट केले। उमेदवारांच्या या दौऱ्यामुळे एकलहरे गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचे संकेत दिले आहेत। विष्णुकाकांचा अनुभव आणि शिवाजी निगोट यांची कार्यक्षमता ही जोडी आपल्या गटाचा नक्कीच विकास करेल, असा विश्वास ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला। या प्रचार दौऱ्यात स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। मी गणेश निगोटवाडीचा एक कार्यकर्ता आहे। शिवाजी शेठ बद्दल सांगायचं झालं तर ते आमच्या निगोटवाडीचे प्रथम सरपंच होते। सरपंचकीच्या काळामध्ये त्यांनी भरपूर अशी कामे केली। घरोघरी नळ म्हणजे पाणी योजना घरोघरी पोहोचवण्याचं काम त्यांनी शिवाजी शेठनी त्यांच्या कार्यकाळात केलं। युवा कार्यकर्त्यांना भरपूर असा त्यांचा पहिल्यापासून एक सपोर्ट म्हणतो ना आपण, तसं म्हणजे नाही का कायम पाठिंबा युवा कार्यकर्त्यांना त्यांचा असा असतो आहे आणि म्हणजे आहे त्यांचा पाठिंबा। कोणती अडचण असो, कोणाचं काही काम असो किंवा काही असन, डायरेक्ट त्यांना फोन केल्यानंतर किंवा काही पण असेल ते उभे राहतात। प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांचा भरपूर पाठिंबा आहे आणि ते विजयी आत्ताच झालेले आहेत। हे फक्त एक चालू आहे बाबा नाही का, प्रचार वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहे, पण त्यांचा विजय निश्चित आहे आणि युवा कार्यकर्त्यांचा त्यांना पूर्ण सपोर्ट, पूर्ण म्हणजे पाठिंबा आहे। जिल्हा परिषद विष्णुकाका हिंगे आहे, कसा पाठिंबा राहील त्यांना? काकांना पण जसा शिवाजी शेठ म्हणजे सरपंचांना जसा पाठिंबा आहे आमच्या, तसाच काकांना पण पूर्ण पाठिंबा आहे। त्यांचे पण भरपूर काम आहेत। दूध संघामध्ये ते अध्यक्ष होते, त्या काळात त्यांनी भरपूर युवकांना रोजगार प्राप्त करून दिला। त्यांचा पण पूर्ण म्हणजे युवकांना सपोर्ट असतो, कोणत्याही अडी अडचणीला ते पण उभे असतात। त्यामुळे त्यांना पण काही अडचण येणार नाही, त्यांना पण पूर्ण पाठिंबा जनतेचा 100% असणार। तुमचं नाव सांगा? दत्तात्रय जिजाभाऊ निगोट। आता तुम्ही एकलहरे या ठिकाणी प्रचार करताय, या ठिकाणी विष्णुकाका हिंगे आहेत, शिवाजी निगोट आहेत, कसं आहे लोकांचा प्रतिसाद काय सांगा? विष्णुकाका हिंगे व शिवाजी शेठ निगोट ह्या दोन उमेदवारांमुळे सर्व तरुणांमध्ये एक संचार आलेला आहे। म्हणजे उत्स्फूर्तपणे सर्व तरुण त्यांच्या मागे फिरत आहेत। त्यांना बोलवण्याची गरज नाही, तरुण स्वतःहून त्यांच्या मागे गाव दौरा, गाव भेटी वगैरे वगैरे असे काही प्रोग्राम चालू आहे। विष्णुकाकांबद्दल सांगावं तर ते तर आपल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत। दूध महासंघाच्या वतीने त्यांचे शेतकऱ्यांबरोबर चांगल्यापैकी संबंध आहेत आणि शिवाजी शेठ बद्दल बोलावं तर ते आपले अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा पण एक कांदा बटाटे व्यापाऱ्यानिमित्त जनसंपर्क हा चांगला आणि मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे दोन्ही उमेदवार निश्चितपणे विजयी होणार ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांची ठामपणे भूमिका आहे।